नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे खटाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा, बुरखवाडी फाटीवरती। परवा दिवशी दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध बैलगाडी मालक विजयभाऊ खवळेनेर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बिनजोडचं जंगी मैदान आहे बुरखवाडी फाटीवरती। त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। आपल्यासोबत या ठिकाणी स्वतः आयोजक विजयभाऊ खवळे आहेत आणि मित्र परिवार आहे। एकंदरीत जाणून घेऊ बिनजोड मैदान कसं होणार आहे, कशा प्रकारे नियम असणार आहेत। या मित्रांनो, जस तुम्हाला बोललो, या ठिकाणी आयोजक कमिटी आणि विजयभाऊंचे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 24 ऑगस्टला बिनजोड मैदानाचं कसं नियोजन आहे। आपल्यासोबत आप्पा आहेत, आप्पांकडून जाणून घेऊ। आप्पा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आप्पा, भाऊंच्या वाढदिवसानिमित्त 5वं पर्व आहे, 5वं वर्ष आहे, कसं होणार आहे मैदान? 5वं पर्व आहे। पिंपळेश्वर प्रसन्न व काशी विश्वेश्वर प्रसन्न यात्रेनिमित्त व प्रसिद्ध बैलगाडा मालक विजयभाऊ खवळे यांच्या वाढदिवसानिमित्त हे बिनजोडचं मैदान होणार आहे। आणि हे मैदान होत असताना मुंबईच्या संघटनेच्या नियमाप्रमाणे होणार आहे आणि कटिंगही त्यांच्या नियमानंच होणार आहे। आणि इथं मुंबईची सगळी टीम असणार आहे, बरोबर। त्यामुळे कुणी शंका बाळगायची नाही, काय होतंय काय नाही। अड्डा एकदम निकाल रास्त दिला जाणार आहे, ती कुठलाही नंबर ही केला जाणार नाही, ओळख वशीला काही चालणार नाही, कॅमेरा आहे त्यामुळे काही चालतच नाही। तालुक्याची संघटना बी असणार म्हणजे आमच्या जिल्ह्याची महाराष्ट्राची, ती सुद्धा नंबर देणार आहे। त्यामुळं कुणी शंका बाळगू नका, सगळ्यांनी। आणि इथं पाऊस अजिबात नाही आणि पडत्या पावसात सुद्धा ह्या रानावर बुरखवाडी फाट्यावर शर्यती होत्यात, बरोबर। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे हे मैदान, त्यामुळं काय कुणी शंका बाळगू नका, सगळ्यांनी या। नक्की। आता आप्पा पल्ला वगैरे किती असणार आपला? पल्ला 900 फूट 900 फूट पल्ला आहे। हो, बाकी आपले नियम सगळे मुंबईचे असणार, नियम सगळं मुंबईचा असणार आहे। बिनजोडचं जे मुंबईचे नियम आहेत तेच नियम। दुसरं बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही आता? काय नाही, बैलगाडी मालकाने आपलं बिनधास्त याचं, कुठली इथं अडचण येणार नाही, जे मुंबईच्या नियमानंच कटिंग होणार आहे, त्यामुळं कुठले एक्स्ट्रा कटिंग होणार नाही, काय नाही। आपण मैदान 5वं पर्व आहे, फक्त नावासाठी का पैसे कमवायचे? नाही, हे पैशासाठी मैदान नाही, विजूभाऊंच्या नावासाठी हे मैदान आहे। विजूभाऊ मित्रमंडळ पुशेगाव खटाव नेर त्यांच्या वतीने हे मैदान भरवलं जाते, त्यामुळे कुणी शंका बाळगू नका, इथं पैशासाठी 10 गाड्या आल्या तरी बिनजोड होणारच आहे, ते काय त्यात हेच नाही, त्यात काही शंकाच नाही। बघा मित्रांनो, आता भाऊंचंच म्हणायचं तर काय, बैलगाडी मालक स्वतः आहेत, प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत, त्यामुळे कसं आहे, फक्त एक नावासाठी मैदान, एक आवड आणि बैलगाडी शर्यतीची एक नावासाठी प्रत्येक वर्षातलं एकच मैदान असतं भाऊंचं वाढदिवसाचं, ते बिनजोडचं मैदान या वर्षी बुरखवाडी फाटीवरती आहे 24 ऑगस्टला। तरी माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर येऊ, उपस्थित राहून या मैदानात शोभा। आपण मैदान किती वाजता चालू होईल आपलं? मैदान सकाळी 9ला चालू होणार, गाड्या आल्या की मैदान चालू, पावत्या फाडल्या की मैदान चालूच झालं। बरं, आता आपले मैदानात काय आकर्षक चषक वगैरे आहेत का, बक्षीस आहेत की? आहेत। ड्रायव्हर बिनजोड गाडीसाठी, बिनजोड गाडीसाठी किंवा सगळ्यात जास्त शर्यती करणार ड्रायव्हरसाठी किंवा सगळ्यात मोठ्या रकमेवर शर्यत असेल त्याच्यासाठी, म्हणजे या ठिकाणी आकर्षक सन्मान चिन्ह देऊन भाऊंच्या वतीनं सन्मान होणार आहे बैलगाडी मालकांचा। फाटीचं सांगायचं म्हटलं तर पडत्या पावसात होणार आहे, फाटीला कसलीच अडचण नाही, आपल्याला माहिती आहे। पाठीमाग आता बिनजोडचं पण मैदान झालं 10 दिवसापूर्वी 10 तारखेला, त्यावेळेस पण चांगला प्रतिसाद दिलेला, त्याच उत्साहानं सर्व बैलगाडी मालकांनी याही बिनजोडच्या मैदानाला प्रतिसाद द्या, कारण भाऊंचं काय इथं पैसे कामाचा येतो नसतो, भाऊंच्याकडं भावना देवानं भरपूर दिलेला आहे, फक्त एक नावासाठी बैलगाडी शर्यतीची आवड आहे आणि स्वतः बैलगाडी मालक असल्यामुळे एक वर्षातनं मैदान असतं त्यांचं बिनजोडचं,
की मुंबईची बैल आपल्या म्हणजे वरती घाटावरती असतात, त्यामुळे बिनजोडला या ठिकाणी एक उत्साह असतो घाटावरती. त्या उत्साहासाठी भाऊंचं पण प्रत्येक वर्षी नियोजन असतं आणि तेच नियोजन 24 ऑगस्टला आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना चालकांना विनंती, आपण या 24 ऑगस्टला जे भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे बिनजोडचं, या मैदानाला उपस्थित राहून मैदानात शोभा. मैदान 9 वाजता सुरू होणार आहे. बाकी नियम आपल्याला माहिती आहे, जे मुंबईला बिनजोडचे नियम आहेत त्या नियमात आणि अखिल भारतीय संघटनेचे जे नियम आहेत बैलगाडी संघटनेचे त्या नियमात मैदान आहे. इथं पारसलिटी काय चालत नाही, भाऊंच्या बशीत असलं होत नाही, कालवा होणं किंवा कोणी काय बोलणं हे विशेष लांब राहिली. त्यामुळे मैदान चांगलं आहे नावासाठी. तुम्ही पण या आणि मैदानाची शोभा वाढवा. आपल्यासोबत संजय भाऊ दंड आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. संजय भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता, भाऊंचं प्रत्येक वर्षी वर्षातले मैदान असतं वाढदिवसाला, या वर्षी नियोजन आहे. पहिले सांगा, मैदानाची परमिशन झाली का? मैदानाची परमिशन पूर्ण झाली आहे. 2 दिवस झालं परमिशन मिळालेलं आहे आपल्याला. ग्रुपवर काल टाकलेलीच आहे भाऊनी. त्यामुळे काय अडचण नाही. कुठल्याही बैल मालकानं मनात कुठलीही शंका धरायची नाही की या मैदानाला परमिशन आहे का नाही काय. तर परमिशन ही सगळं ग्रुपला पडलेलं आहे. त्याच्यामुळं बैलगाडी मालकांनी फक्त आपलं पातळीला एवढं लवकर येऊन आयोजकांना सहकार्य करायचं, एवढंच बैलगाडी मालकांना मी सांगू शकतो. बरं भाऊ, काय सांगाल आता, तुम्ही पण बैलगाडी मालक आहेत. भाऊंचं प्रत्येक वर्षी भाऊंच्या वाढदिवसाला मैदान असतं. या वर्षी बक्षीस चषक तेवढीच आकर्षक भाऊंनी, हो त्याबद्दल काय सांगाल? दरवर्षी कसं आहे, आता 5 वर्ष झालं तुम्हाला सांगतो, त्यांचं मैदानाचं पूर्णपणे वाढदिवसाचं नियोजनाचं मैदान असते. इथं सगळ्या बैलगाडी मालकांना माहित आहे की बाबा युजभाऊंचं मैदान ही काय पैसे कमावण्यासाठी किंवा म्हणजे त्या ह्याच्यासाठी घेतलं जात नाही, फक्त नावासाठी. आणि स्वतःची त्यांच्या बी बैल आहे ती, त्यामुळे त्यांच्या एकच डोक्यात काय की वर्षातनं आपले ह्याने एक कुठलं तर काय तर व्हावं म्हणून ते आपले एक बिनजोडचं मैदान म्हणून घेतात. बाकी काही विषय असा नाही की बाबा पैशाचा असलं काही देखील नसते त्यांच्या डोक्यात. बैलगाडी मालकांना काय सांगाल संजू? बैलगाडी मालकांना मी एवढंच सांगू इच्छितो की ही बुरकोडी पाटे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. इथं बिनजोड झाले, त्या मैदान होते ती. त्यामुळे कुणीही कुठलीही मनात कसलीही शंका न धरता आपलं बिनजोड पाटीला इथं बुरकोडी पाटीला येऊन आपलं बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं. आणि ज्याच्या आपल्या शर्ती जुळल्या त्या त्यांनी आपलं काना शर्ती करून आपलं मोकळं व्हावं, एवढंच मी बैलगाडी मालकांना आवाहन करतो. नक्कीच. माझी बैलगाडी मालकांना विनंती राहील, ज्यांच्या व्हॉट्सअपद्वारे शर्यत जुळलेल्या असतील त्यांनी लवकर शर्यती करा. बाकी मैदानात तर या ठिकाणी बिनजोडसाठी नावं देणारच आहे आपण, किंवा शर्यती जुळतील. परंतु ज्यांनी जुळलेले आहेत व्हॉट्सअपद्वारे शर्यती, त्यांनी लवकर शर्यत चालू जर इथं केली तर बैलांना आराम गावतो. तुम्हाला 1-2 शर्यती खेळायला मिळू शकतात आणि बैलांना पण आराम गावतो. दुसरी राहिली विषय म्हणजे आता पावसाचा. महत्वाचं म्हणजे चारही बाजूने महाराष्ट्रभर पावसाचं वातावरण आहे. गेले 4-5 दिवस आपण बघतोय. आज दिनांक 22, 23 आणि 24 जरी पावसाचं काय तसं वातावरण वाटलं किंवा जर काय अडचण वाटली तर आपल्याला या ठिकाणी आपल्या ग्रुप व्हॉट्सअपद्वारे आपल्याला या ठिकाणी पूर्ण माहिती दिली जाईल. कुठल्याही बैलगाडी मालकाचं नुकसान होऊन दिलं जाणार नाही. कारण आता स्वतः भाऊ बैलगाडी मालक आहेत, युजभाऊ असतील, संजू भाऊ आहेत, आप्पा असतील, हे सगळे आता या क्षेत्रातली जुनी माणसं आहेत. त्यामुळे कुठल्याही बैलगाडी मालकाचं नुकसान होणार नाही. आपल्याला योग्य ते या ठिकाणी अपडेट दिली जाईल. फक्त विनंती राहील, येत्या 24 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावा. मैदान रितसर पारदर्शक होणार आहे. आणि इथं महत्वाचं काय, भाऊंच्या बशी ओळख वशील चालत नाही. जे आहे ते समोर बोलणार व्यक्तिमत्व आहे भाऊंचं, तोंडावर बोलतात भाऊ. त्यामुळे इथं काय ओळख वशिला किंवा बाबा तुझी माझी गाडी आहे किंवा काय असलं काय नाही. जे नियमान आहे सगळ्या बिनजोडच्या नियमानच मैदान होणार आहे. पल्ला 900 फूट आहे, फाटी चांगली पळायला आहे. आदत वासरा असतील, आदतला सुद्धा फाटी चांगली पळाय, दुशाला चौशाला म्हणजे सगळ्या प्रकारच्या बैलांनी इथं पळायला योग्य राहणार. पुढं तांबा म्हणाल तर अडचण नाही. आजूबाजूला चांगला मोकळा परिसर आहे आणि बैलांना बांधण्यासाठी जागा भरपूर आहे. फक्त आपण वेळेत या. आणि परवा दिवशी 24 ऑगस्टला जे बिनजोडचं मैदान आहे विजयभाऊंच्या वाढदिवसानिमित्त, या मैदानाची महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालकांनी उपस्थित राहून, चाहत्यांनी उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.